सचिवांना मारहाण करत 3,70,000ची रोकड लांबवणाऱ्या आरोपींना न्यायालयाचा दणका. 7 वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येक कलमाखाली 5 लाख रुपये दंडाची शिक्षा. 7 पैकी दोघे फरार. 4घांना ठरवलं दोषी तर एकाची झाली निर्दोष मुक्तता. दूध संस्थेतील दोघा सचिवांनी बँकेतील काढलेली रक्कम मोटरसायकलवरून फिल्मी स्टाईलनं येऊन डोळ्यात चटणीपूड टाकत मारहाण करून लांबणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना न्यायालयानं दणका दिलाय. 7 पैकी अद्याप 2 आरोपी फरार असून त्यांच्यावरील सुनावणी सुरूच राहणार आहे, तर एकाची गुन्हा सिद्ध न झाल्यानं निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि उर्वरित 4 आरोपींना 7 वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी कलमाखाली 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश ओमकार देशमुख यांनी हा निकाल दिलाय, तर अॅडव्होकेट सुनील तेली यांनी विशेष मोका न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिलं. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी बुगडीकट्टीच्या श्री महालक्ष्मी दूध संस्थेचे सचिव चाळू राजगोळे आणि गुडालकोपच्या हनुमान दूध संस्थेचे सचिव दत्तू पाटील हे बँक ऑफ इंडियाच्या हेब्बाळ जलदाळ शाखेतील संस्थेच्या खात्यावरील 3,70,000 रुपये रक्कम काढून घेऊन मोटरसायकलवरून गावाकडे परतत होते. तेव्हा मुंगुरवाडी इथं मोटरसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून तसंच मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम लांबवली होती. सचिव राजगोळे यांनी नेसरी पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नदाफ यांनी याचा तपास करत 7 संशयितांना अटक केली होती. मात्र नंतर त्यांच्यावर मोका लावण्यात आल्यानं या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक रतन पाटील आणि आदिल कदम यांच्याकडे सोपवण्यात आला. 7 पैकी काडय्या पुजारी आणि कलाप्पा मेलमट्टी हे दोघे केस चालू असताना फरार झालेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खटला सुरू ठेवण्यात आला. परशुराम उर्फ परसू मांग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर इरय्या मठपती, गुलाबसाहेब मुलतानी, बसाप्पा मांग, मेहबूब मुलतानी या 4घांना 7 वर्ष सश्रम कारावास, 3 विविध कलमान्वये 5 लाख दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा 2 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.